आजच्या कथेचे नाव आहे प्रेम अजून जिवंत आहे. मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये राहणारे राजा आणि सोनम रघुवंशी आपल्या दाम्पत्य जीवनाची गोड सुरुवात करण्यासाठी मेघालयला गेले होते. मात्र या ठिकाणी दोघेही बेपत्ता झाले. नंतर युद्धपातळीवर त्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान राजाचा मृतदेह सापडला आणि खळबळ उडाली आणि कळले की राजाच्या खुनाची सुपारी सोनमनेच दिली होती. अशा या जगात प्रेम अजून जिवंत आहे का? ऐका सौरव आणि अन्वीची कहाणी. कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावात राहणारी अन्वी डॉक्टर व्हायचं स्वप्न घेऊन मोठ्या शहरात आली होती. अभ्यासात हुशार, पण मनाने थोडीशी शांत आणि भावुकही. तिथेच कॉलेजमध्ये तिची भेट झाली सौरवशी. एक साधा, दिलखुलास आणि थोडासा हट्टी मुलगा, जो इंजिनिअरिंग करत होता. सौरवचा स्वभाव अन्वीच्या मनात हळूहळू घर करायला लागला. सुरुवातीला दोघे केवळ मित्र होते, पण सौरवचं काळजी घेणं, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं, तिचा क्लास संपल्यानंतर बस स्टॉपपर्यंत येणं, या सगळ्यातून या नात्यात प्रेमाची बीजं नकळत रुजली. एका पावसाळी संध्याकाळी जेव्हा हॉस्टेलच्या गेटसमोर दोघं छत्रीखाली उभे होते, अन्वीने सौरवकडे पाहून विचारलं, आपलं हे नातं नाव मिळवणार कधी? सौरव गोंधळला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा शांत विश्वास पुरेसा होता. जेव्हा वेळ येईल आपण घरच्यांनाही पटवू. मात्र वेळ जेव्हा आली तेव्हा ती सोपी नव्हती. अन्वीच्या वडिलांनी सौरभचं नाव ऐकून संतापाने तिचा अभ्यास बंद करण्याची धमकी दिली. त्याचं शिक्षण, त्याची जात, त्याची परिस्थिती, काहीच तुमचं जमत नाही. सौरवच्या घरीही काही वेगळी स्थिती नव्हती. डॉक्टर मुलगी, आपल्याला ती परवडेल का? तिचे वडील आपल्याला स्वीकारतील? दोघं तुटले. काही दिवस भेटी बंद. अन्वी हॉस्पिटलमध्ये रात्रभर ड्युटी करत राहायची, पण मनातून सौरव आठवायचा. सौरवने जणू स्वतःला कामात गडवून टाकलं होतं. त्याने शिक्षण पूर्ण करून चांगली नोकरी मिळवली. एक दिवस जवळपास वर्षभरानंतर अन्वीला हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आला. अपघातात थोडासा जखमी झालेला. ती धावत गेली आणि बघते तर काय सौरभ. तुला काय झालं, ती घाबरत विचारते. तो हसतो, काही नाही, पण कधी एकदा तुला भेटतोय म्हणून थोडंसं अपघात करावा लागला. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात. मनातलं प्रेम अजूनही तसंच होतं, जिवंत. यावेळी मात्र त्यांनी निर्णय घेतला, आता कोणताही विरोध असला तरी आपण एकत्र राहणार. सौरवच्या प्रगतीमुळे अन्वीच्या वडिलांचं मत थोडंसं बदललं. तिनेही ठाम भूमिका घेतली, हा माझा निर्णय आहे. मी डॉक्टर आहे, स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेऊ शकते. हळूहळू दोन्ही कुटुंबांनी समजून घेतलं आणि वर्षभरातच दोघांचा सुंदर विवाह झाला. आज दोघं मिळून एका लहानशा गावामध्ये हॉस्पिटल चालवतात. सौरव व्यवस्थापन पाहतो आणि अन्वी रुग्णांचा उपचार करते. जेव्हा प्रेम विरोधात उभा राहतं, पण जेव्हा ते खऱ्या मनाने केलं जातं तेव्हा ते जग जिंकतं. प्रेमात अडथळे असतातच, पण जर मन खरं असेल तर ते प्रेम फुलतंच आणि टिकतंही. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.